रिमझिम धाराम पाऊस एवढा कशाला. मला असं वाटतं जसं का बीचवर आलो मी. गाईस तुम्ही बघू शकता पवन दादाचे कष्ट, किती कष्टाने पवनला एकदम स्विमिंग पूल पार करायचा आहे. पूर्ण बुट ओले होऊन जातील. बॅगेजेस घातलेली वरून मित्राने आपल्या. बघू आता पवनचे काय काय हाल होतात. भूमिका तेरा चेहरा दिखा लोगों को. भूमिका तेरा चेहरा दिखा लोगों को. ये लड़की हो हमारी डॉन. वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो तुम्ही लास्टच्या ब्लॉग मध्ये बघितलं की मी लॅपटॉपची डिलिव्हरी घेतली. माझा लॅपटॉप कसा होता तुम्ही त्याचे फीचर्स बघितले आणि मी कशी डिलिव्हरी घेतली सगळं तुम्ही बघितलं. सो आज मी चाललोय कॉलेजला. मी SBS कॉलेज ऑफ छत्रपती संभाजीनगरला आहे. सो मी आता माझ्या मित्रांना भेटायला चाललोय. त्यांनी मला ज्या दिवशी मी लॅपटॉप घेतला का त्या दिवशी मला कॉल केला होता की ये म्हणे कॉलेजला भेटूया म्हणे. म्हणजे काय झालं माहितीये का, त्यांना मला 3 हफ्त्यापासून मेसेज करताय, कॉल करताय की भाई कधी येतोय कॉलेजला, कधी येतोय कॉलेजला, कधी येतोय कॉलेजला. पण मी सध्या एवढा बिझी झालोय की मला माझाच टाइम पुरत नाही. म्हणजे मी शूटला गेलो का दुसऱ्या दिवशी मला एडिट करायला लागतं, मग तिसऱ्या दिवशी मला काही दुसरंच काम येऊन जातं. सो त्यांचा दररोज मला फोन यायचा की पवन कॉलेज आहे, पवन कॉलेज आहे, पवन कॉलेज आहे. पण पवन सध्या खूप बिझी झालाय. सो त्यांनी मला शनिवारीच बोलवलं होतं. सो मी आज वेळ काढून कॉलेजला चाललोय. माझा नवीन लॅपटॉप त्यांना दाखवायचा आहे. ते बोलले की ये म्हणे कॉलेजला, लॅपटॉप दाखव, कसा घेतला, काय घेतला, आम्हाला पण बघून दे, आमच्या सोबत राहतो दरवेळेस, आता नवीन काहीतरी करतोय, थोडं अचीव केलंय. सो ये म्हणे कॉलेजला, भेटूया, बोलूया, बसूया, गप्पा मारूया. सो आता मी कॉलेजला चाललोय, त्यांना लॅपटॉप दाखवूया. आणि मी आज स्कूटीवरती जातोय आणि मला थोडं सिटीमध्ये काम पण आहे. सो ते काम पण करायचंय. मला कॉलेजला जायचं होतं आणि पप्पाला काहीतरी काम आलं. पप्पा थांब म्हणे तू थोड्या वेळ, मी आलोच म्हणे. म्हणजे असं असतं आयुष्य दुकानदाराचं, काही झालं तरी दुकानात बसावंच लागतं, कुठं जायचं तरी दुकानात बसावंच लागतं. आता गाडी पार्किंगला लावली. आता कॉलेजमध्ये जाऊ. आता यश आलेलं, यशला भेटू कॉलेजमध्ये जाऊ. 5 महिन्यानंतर कॉलेजला आलोय मी. खूप दिवस झाले कॉलेजला आलोच नव्हतं. मला वाटलं यश कॉलेजमध्ये, यश क्वालिटी कॉर्नरला बसलेला आहे. त्याला आता कॉल केला होता, म्हणजे बाहेरच, मी कॉलेजमध्ये आलो, बाहेरच आहे म्हणते. हॅलो 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 हॅलो. नवीन कवर खूप दिवस झाले त्याला घेऊन. आम्हाला कुठं तुमच्या बाबतीत मोठे लोक झाले, गरीब माणसं आम्ही. 5 महिन्यानंतर भेटतो आम्ही. काय चालू आहे? एकदम गरज मजेमध्ये. काय म्हणतं आयुष्य? कुठलेली गाडी घालू नाही. काय म्हणतं आयुष्य? मी म्हणलं ना आम्ही गरीब लोक आहे. अरे भाऊ आम्ही तुमच्यापेक्षा गरीब आहे, आम्ही तर घडीच घालत नाही. काय चालू आहे? काही नाही, मस्त कोरिया चालू आहे म्हणे. कोरिया वांदे चालू आहे सध्या. तो आता आम्ही कॉलेजच्या कॅम्पस मध्ये आलेलो आहे. इथं बसू दिलं पाहिजे फक्त आम्हाला, नाही तर आमचा गोळ होऊन जाईल. कोणीच नाही आज इथं. किती दिवस म्हणजे 5 महिन्यानंतर. यश पुण्या जर्नीतला आपला मित्र. ही रिकाम टेकडी घरीच पडेल राहते. आता आपण लॅपटॉपची अनबॉक्सिंग करू. आम्हाला तिथं बसून दिलं नाही. आता पाऊस पण चालू झालाय भाऊ. आता इथं बसू, इथं आता इथं बसावं लागणार आहे आम्हाला. साईड लाईट टाडंग टाडंग डडडंग डडडंग. लगे गाणे बिणे पुरं ऐकून बसलेलं आहे पाहू ना. सगळं शेकी लगे एकदम. रोज रात्री शेकी त्याच्यात. रोज रात्री शेकी भया वाईट असं पाहून. काय हे स्पीकर नाही एवढे, हे सगळे स्पीकर आहे. कर नाही एखादं गाणं चालू कर. आपल्या हातावर झेलच नाही डायरेक्ट. काय 17 पण ते लागून आपण प्लीज पडेल रे खाली आहे बाबा. काय त्याच्या वर खाली का बरं होती नाही. चार्जर ते 4 चार्जर उघड. टाडन टाडन. अरे एवढं काय ऑलरेडी चांगलं आहे ना. ओपन केलं मस्त चांगलं आहे का? चालू एकदम बढिया आहे. येतात गौरीला येत. तुला माहिती का, येत नाही तुला माहिती का मी लॅपटॉप आला का चालू पण नव्हता करते. मी तेच सांग तुला घ्यायचं म्हणलं पहिले चालू करता. मग मी काय केलं माहितीये का, युट्यूबला व्हिडिओ पाहिला चालू कसा करते.
आता चालू केला रिफ्रेश कर. मला आता रिफ्रेश कसा करायचा रिफ्रेशच करता येत नाही. मग डडंग 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 डडंग. हो, पाहिजे यार, काय टेन्शन आहे. ते 4K मध्ये पाहतो सगळं. ते सगळं 4K मध्ये पाहतो. माहिती का संभाजीनगरला पहिला लॅपटॉप आहे पुऱ्या संभाजीनगरला. प्रोजनवरला पहिला अनबॉक्सिंग लॅपटॉप आहे. बापरे. 3च पीस आले होते. मागच्या वेळेला लॉन्च झालाय. मागच्या वेळेला लॉन्च झालाय. गॅरंटी वॉरंटी काय दिलेली? लाईफ टाईम वॉरंटी लाईफ टाइम वॉरंटी. सॉफ्टवेअर 3 वर्षाची ही वॉरंटी. 1,05,000 लॅपटॉप येतो. 6,000 भरून मी लाईफ टाईम वॉरंटी घेतली म्हणून तो इन्शुरन्स काढ लागते. हा 3 वर्षाच. मित्रांनो आम्ही स्वतःला पाहतोय काळपट. ही बिचारी रिअल मध्ये एवढी गोरी आहे नाही, बघा किती घाण दिसतीये. ब्लॉग चालू आहे मित्रांनो. ब्लॉग कशाला ते बिंक आमचं स्टोरेज. 1 TB. अरे पण नको ना ते 1 TB? आम्ही येणार आहे का? चांगला आहे रे. 1 TBचा मित्रांनो लॅपटॉप चांगला आहे बाबा. कसा आहे मस्त एक नंबर. तुला नाही का 11वीला ताई गेली का ताईला तेव्हा लॅपटॉप घ्यायचा होता. मग तेव्हापासून लॅपटॉप घ्यायचं तर राहिलं होतं. तूच घेतला का मग? मीच घेतला लॅपटॉप. 2 वाजता तुम्ही नाही का स्क्रीनशॉट आहे. नाही मिनिमाइज होतं. 4 फिंगर 5 फिंगरचे उपयोग याच्यामध्ये जसं लागलं तसं करतात. तिचा जोरात पाऊस आलेला आता. आम्हाला इकडे एक तर तिकडे जाता येत नाही, इकडे इथं थांबता येत नाही. जोर से बारिश चालू आहे, जोर से. अंदरमनला तू नको जाऊ. अंदरमनला पाहिले मी व्हिडिओ पाहिले व्हिडिओ. सिंहगडला एक मुलगा सिंहगडला ट्रेकिंग गेला 20 वर्षाचा एक मुलगा दरीत पडून मेला. अरे तुला माहिती का शूट करत असेल ना कुठं चांगला मुलगा. अरे काही कुठे जाऊ नका. अंदरमनला पाय ठेवायला जागा नाही, एवढी गर्दी. कुठे आहे? जंगल आहे. अरे कुठे आहे? मी पहिल्यांदा नाव ऐकतोय. 300 किलोमीटर आहे. म्हणजे दर शनिवारी ट्रेकला जाते जे ऑफिस वगैरे जे लोक राहते का हे दर शनिवारी ट्रेक काढते 1,500 रुपयात. रात्री चुप रे. पावसाळ्यात आपल्याला जायचंय बरं का, आपल्याला जायचंय. तू चुप ग. आपल्याला कोरिया तू चुप. जायचंय. तू घाबरवते का मला यार? पण आपल्याला जायचंय. कृष्ण आधीच प्लॅन केलेलाय जायचंय. पण कृष्णाने तू मी रजत कृष्णा आणि पारस. कृष्णाने काय सांगितलं नाही? कॉल टाकता येऊन गेला. ठाण्याला आहे तो राहिला ठाण्याला आहे ना. कोरियाला जायचंय. आणि म्हणजे मला मारायचं काय किती चावरी पडली की. जायचंय मला आता जायचंय. मग तू मला 1 वर्ष आहे रिकवर होऊन जाईल. आणि माझं नको बोलू मेला तर काय करशील? मला मार खाशील. आणि माझं पोटा पाण्यासाठी तुला काय हाऊस मध्ये मला ते नाही समजत की ट्रेकिंगला जायची हाऊस काय. अरे कॉन्टेंट पागले की भाई 2 ब्लॉग बनतील बरोबर नाही. मी भय हिम्मत बागला जातो. खूप जास्त जोरात पाऊस चालू आहे एसबी मध्ये, खूप जरा जास्तच. आणि आम्हाला समोसा राईस खायला जायचं होतं. तितक्यात जोरात पाऊस चालू आहे भाई, मग आम्हाला समोसा राईस खायला जायचं होतं. अरे आम्हाला इथं अडकून बसलोय. आता गेलो होतो मागे. आणि हा बुके कोणाचा आहे? ठेवून दिलं. किसका है ये बुके? नो रिॲक्शन. राहूनच. कशाला बॅग मध्ये ठेवायचं एवढी घाण? आणि माझं लक्षात मी ठेवून दिला आणि माझ्या लक्षातच नाही. दे बघून. तुला दिलंय का असं कोणी? हा? अरे मी लोकांना देऊन बसलेलो आहे. तुला साधं चॉकलेट पण नाही दिलं कोणी. रिप्लाय नाही आले. सगळ्यांची इथं समोर एवढं पाणी आहे आणि मी बुट घातलेले. आता किती पाणी आहे, बरे बुट ओरले होऊन जातील. तर आता पाऊस बंद आलेला आहे आणि आम्ही कॉलेजच्या बाहेर चाललेलो आहे. काही काय करायचं रे पण घरी जायचंय. हम निकल सके अपने अपनी मंजिल की ओर. गौरी जा रही उसके घर. हम अरे मंजिल म्हणजे घरी स्वयंपाक नाही करेल मला जेवायचंय. घरी माझ्या वाटत मी स्वयंपाक कुठे नाही जेवलेलो केलेला आहे? मला पण जेवण करायचंय. आहे. रसम लागा का पाऊस का नाही? नाही लागलं. काहीतरी पेट पूजा करायला लागणार आम्हाला. लागलं तर भिजवून घेऊ. हा लागलं तर भिजून घेऊ. लॅपटॉप भिजन ना. आता मी गाडी घेऊन आलो आज. म्हणजे मी किती हुशार. आजच पाऊस पडला, आज लॅपटॉप घेऊन आलो, आज गाडी घेऊन आलोय. काय डिक्की ठेवणार आहे ना? आम्हाला घरी तू ऍक्सेस कुठे होईल तिकडे बारी. पाणी म्हणा किती तुंबलेलं आहे. आज पायात बुट यार, कस का जाणार मी इथून? यश जागा आहे का जायला? किती पाऊस झाला, किती पाणी तुंबलेलं आहे.
उगाच आलो आम्ही कॉलेजला आज. अरे बुट कसं चला, पाऊस पाणी बघा किती तिथं. बुट ओढले होतील ना. ओढले होईल. फोन नाही पडत. बुट ओढले होणार यार. गाईस तुम्ही बघू शकता पवन दादाचे कष्ट, किती कष्टाने पवनला एकदम स्विमिंग पूल पार करायचा आहे. पूर्ण बुट ओढले होऊन जातील. बॅगेजेस घातलेली वरून मित्राने आपल्या. बघू आता पवनचे काय काय हाल होतात. वाचले नाही का ओले आले मित्रांनो. लय घाणपचका झालेलाय. पुरे बुट ओढले झाले. लय घाणपचका आलेलाय. पुरे बुट ओढले झाले. का आलं खायला हा काय ना तो बुट ओढले आले. हा मग हा ते वाळणार पण नाही पावसा पाण्याचे. पण पूर्ण ओढले झाले. जाऊ दे आता तरी उगाच कॉलेजला आलो आम्ही आज. हिला तर काही टेन्शन नाही. हिला तर बाय बाय. आता आपल्याला त्या रोडवर जाणं आहे. त्याला ना तिथे सोबतच किती पाणी झाले. पाणी खतरनाक. किती पाणी. एवढं पाणी काय करायचं. रिमझिम धाराम पाऊस एवढा कशाला. मला असं वाटतं जसं बीचवर आलो मी. एस बीच्या बीचवर आलं मित्रांनो आम्ही. अरे बाबा बुटवले आले. अरे रे 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 काकाचे पुरे बुटाचे वाट लागलेली आमच्या. काय भूमिकाचे ते बीचवरचे. मला जिंकला दिली मनीषित करून लोक गायब करे. मागचे सगळे लोक गायब करा. नाही एडिट मारलं ते ना. पुरे लोक गायब करून टाकले आम्ही. थोडं पाणी इथं गौरी गाडी आणायला गेली. पहिलं एवढ्या दिवसानंतर गाडी आणली. गौरीला आम्ही टास्क दिलाय. टास्क दिलाय. चॅलेंज दिलेलं. हा चॅलेंज दिलंय. कारण तिच्याकडे क्रॉक्स आहे ना आमच्याकडे बुट आहे. दोन आमचे बुट ओल्ले होतील. तिच्याकडे क्रॉक्स आहे म्हणून ती पाण्यातून जाऊ शकते. आम्ही पाण्यात नाही जाऊ शकत कारण आमचे पुरे बुटे ओल्ले होतील. परत झालेलेच म्हणा तसे. पण जा बहन जा. घरच्यांना गाडी देणं बंद केली. मी गाडी दिली तिला. आठवण येते काय पावसात आपण भिजायचो. एकामेकाचे बुट ओले करायचं काय. आम्ही काय करायचं 12वीला असं इथं पाणी भरलं का आम्ही एकामेकाला धक्का देऊन टाकायचं याच्यामध्ये. लय मजा करायचं आम्ही तेव्हा. काय रे मजा. खतरनाक मजा यायची. खतरनाक. रायडर गौरी इन द हाऊस. रायडर गौरी. गौरीला गाडी चालू करता येत नव्हती. टाक टाक. पब्लिक थांबू का लोकांना. तेरे लिए कुछ भी कर देंगे. चल ना भाई चल ना. क्या गुंडा बनेगी रे. स्टँड खाली असताना गाडी कस काय चालू होईल बरं का. माझं लक्षातच नाही की स्टँड खाली होतं. मग सेन्सर त्या गाडीला पूर्ण. अरे किती गाडी आहे. आता आम्ही समोसा राईस खायला त्रिमूर्ती अप्पाला आलोय. पहिल्यांदा आलोय. इथं टेस्ट कशी आहे ते सांगू तुम्हाला. आणि म्हणजे संभाजीनगर मधलं सगळ्यात जुनं आणि म्हणजे यांना चालू केलेलं आहे समोसा राईस काय असतं म्हणून. सो आता इथं टेस्ट करूया आपण. आम्ही समोसा राईस घेतलेला आहे. 70 रुपये प्लेट येतं समोसा राईस. आमच्या कॉलेजकडे क्रांती चौकला. आम्ही 35 रुपयालाच खातो. आता समोसा राईस टेस्ट करू कसा लागतोय ते. चांगला आहे. हा माहिती का चहा 15 रुपयाला आहे. पण ही चहाची आम्हाला टेस्ट करायची की चहा कशी आहे त्याच्यामुळे मी चहा घेतलेली. आता ही चहा टेस्ट करू आणि याचा पण रिव्ह्यू देऊ तुम्हाला. कारण बर्गरला 12 रुपयाला आणि 15 रुपयाला म्हणलं काहीतरी असेल त्याच्यामध्ये. आता माहिती का आम्ही समोसा राईस खाल्ला आणि चहा पिला. समोसा राईस 70 रुपयाला होता आणि चहा 15 रुपयाला होता. पण एवढी क्लास क्वालिटी होती समोसा राईसची पण आणि याची पण. म्हणजे समोसा राईसनं पोट भरलं आणि चहानं मन तृप्त झालं. पुरी झोप उडालेली. क्लास होतं क्लास एकदम. नक्की तुम्ही पण या संभाजीनगर जर असाल ना त्रिमूर्ती अप्पाला एकदा नक्की या समोसा राईस खाण्यासाठी. सो आता गाडी काढतोय आम्ही आणि आम्ही आमच्या फ्रेंडला भेटायला चाललो. एमजीएम ला आलोय फ्रेंडला भेटण्यासाठी. आता इथं मत जाऊन तिथे आम्हाला चेक करायला. आम्ही एमजीएम मध्ये आलोय. हॉटेल मॅनेजमेंटच्या इकडे आलो आम्ही. आता मला रस्ता सापडत नाही कुठं जावा कुठं नाही. मित्रांनो हेच ते डिपार्टमेंट आहे जिथं मला ऍडमिशन घ्यायचं होतं एमजीएम मध्ये फोटोग्राफीला. पण माझं कॅन्सल झालंय. ही त्याची बिल्डिंग आहे. मेरी दोस्त
या पोरीला भेटायला आला आम्ही, या पोरीला. हम हमारे छेची डेंजर डॉन मेंबर. भूमिका तेरा चेहरा दिखा लोगों को. भूमिका तेरा चेहरा दिखा लोगों को. ये लड़की हो हमारी डॉन. हम हमारे छे की डॉन. अरे बाप रे, ये क्या है ये? हाँ, व्हॉट अ व्यू ब्रो. काय व्यू आहे मित्रांनो. अरे बेंगोली तुम ये बना रहे थे पिछले साल नाही रे. गार्डन के अंदर रखा है देखिए मॉडल. हे कॉलेज बघा ना किती भारी आहे. काय खतरनाक कॉलेज बनवलंय. नेक्स्ट लेवल कॉलेज बनवलंय, नेक्स्ट लेवल. खरं एसबी मध्ये पाणीच नाही. आमच्याकडे फक्त एकच फाउंटेन आहे नंदीवाला, त्याच्यामध्ये पाणी नाही राहत. ते फक्त 26 जानेवारीला उघडतं. खरंच भारी आहे फाउंटेन वगैरे. एमजीएम में हम एमजीएम में लड़की थोड़ी तू तो एमजीएम में हम एमजीएम में पता नहीं चलते एसबी में नहीं. अरे बाप काय आओ उजाला करे. कौन उजाला करायचं बाबा. आज कलर सीखा है ना स्कूल वाला ने, उतनी पता है मेरे को. क्यों उजाला करना है ये कुछ भी. क्यों रे, क्यों उजाला करना है ये. क्या लिखा है ये. सो आता आमचं एमजीएम फिरून झालेलं आहे. या पागलपुरीला भेटून पण झालेलं आहे. आता आम्ही घरी चाललेलो आहे. यशला त्याच्या घरी सोडलं आणि मग मी घरी आलो. जस्ट आत्ताच घरी आलो. मला की ब्लॉग एंड करा. मित्रांनो, जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला तर ब्लॉगला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच आपले नवीन नवीन ब्लॉग आता येत राहतील. कंटिन्यू करू आपली ब्लॉगिंग. सो यस, थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.